घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे ऐसा नामाचा महिमा वेदशिणला झाली सीमा नामे तारिले अपार महापापी दुराचार वाल्या कोळी ब्रह्महत्यारी नामे तारिला निर्धार सेना पैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित ऐसा नामाचा महिमा वेदशिणला झाली सीमा विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन ओ
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्णव रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केले स्मरण होय सकळे विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता विठ्ठल गीता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त पांडुरंग परमात्माची असीम कृपा ज्यांच्यावरती बरसली किंबहुना ज्यांच्या साधनेचा उपासनेचा भक्तीचा परिणाम असा झाला की ज्यांच्या जागी काम करण्यासाठी विश्वाचा मालक गेला महाराष्ट्राच्या मातीत ज्यांचा जन्म झाला पण ज्यांनी मध्य प्रदेश सारखं राज्य आपल्या कामानं कर्तृत्वानं किंवा ते त्यांची कर्मभूमी ठरली असे संतश्रेष्ठ संप्रदायाचं भूषण भक्तीचा सुंदर मार्ग दाखवणारे संतश्रेष्ठ सेना महाराज सेना महाराजांचा 5 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि पांडुरंग परमात्माच्या नामाचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना सांगणारा आणि शिकवणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो देणार आहे त्याच्यानंतर आपण अभंगाचा अर्थ पाहू नंतर अभंगामध्ये आपण प्रवास करू सगळे मिळून पण प्रवासामध्ये जेवढे मंडप मध्ये आहेत तेवढे माझ्या सोबत राहतील पण जे मंडपच्या बाहेर आहेत तर ते आमच्या सोबत कसा प्रवास करणार माझी विनंती जे बाहेर बसलेले दादा आहात मला आपलं नाव माहिती नाहीये पण तुम्ही बाहेर बसून कीर्तन ऐकणं म्हणजे मोबाईलवर कीर्तन ऐकण्यासारखं आहे माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही उठून कृपया आतमध्ये या म्हणजे ही जी थोडीशी रिकामी जागा आहे ती आपल्या सगळ्यांच्या बसण्यानं भरून जाईल आणि आम्हाला थोडंसं कीर्तन सांगताना थोडं बरं वाटेल सगळ्यांना विनंती आहे आपण उठून आतमध्ये या अगदी जी 2 तासाची कीर्तनाची वेळ असते त्याच्या पुढे आपण जाणार नाही 2 तास आपण सेवा पूर्ण करणार आहोत विठ्ठल विठ्ठल शारदीय नवरात्र महोत्सव मागच्या 12 वर्षापासून आपण पूर्ण केला हे 13वे वर्ष आहे मागच्या वर्षी तपपूर्ती सोहळा झाला आणि या वर्षी नवीन तपाला आपण आरंभ केला 13वे वर्ष पहिला दिवस आहे मा जगदंबा भवानी घटाच्या रूपात स्थानापन्न झालेली आहे तिचा उत्सव चासगाव पंचक्रोशीला नाही नाशिक जिल्ह्याला नाही उभ्या महाराष्ट्राला शारदीय नवरात्र महोत्सव असतो कसा तो आदर्श जर उभ्या महाराष्ट्राला कोणी घालून दिला असेल महाराष्ट्राच्या मातीमध्ये महिला कीर्तनकार पूर्ण महिला कीर्तन महोत्सव 12 वर्षापूर्वी किंवा 12 वर्षाच्या या कालखंडामध्ये कुठं होत असतील नसतील काही मला माहिती नाहीये पण जेव्हा महिला सप्ताहाचं असं काही विशेष स्वरूपच नव्हतं त्यावेळेला चासगावनं हा आदर्श महाराष्ट्राला दाखवलेला आहे तर खरंच गावकरी मंडळी तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळी वाजवून घ्या पहिल्यांदा असं येणं झालं माझं म्हणजे माझं पहिलं येणं थोडंसं ऍक्सिडेंटली होतं तुम्ही म्हणाल कसं माझी काही नियोजित सेवा नव्हती यांना पण आदरणीय हरिभक्त परायण राम महाराज पौळ आपल्याकडे कोणीतरी काहीतरी अडचणी कारणानं गैरहजर होते कीर्तन करताई आणि मला फोन आला पौळ महाराजांचा म्हणे दीदी कार्यक्रम एवढा सुंदर आहे की या कार्यक्रमाचं जिल्ह्यात नाव आहे आणि तुम्ही असाल तर रिकामे असाल तर या काय म्हणतात की योगा तो माझा रिकामा दिवस जणू काही काशी आईनं याच कारणानं ठेवला होता की काय कोणास ठाऊक आणि मग अण्णांकडे आम्ही येऊन पोहोचलो माणसं एवढी सज्जन खैरनार अण्णासारखी ज्येष्ठ माणसं आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली आणि चासला जे कीर्तन झालं मग तिथून पुढे नाशिक जिल्ह्यात खूप जास्त प्रवास झाला बरं माझा मला वाटतं नाशिक जिल्ह्यातलं पहिलंच माझं कीर्तन असेल त्याच्या अगोदरांना 12 वर्षापूर्वी ह्याला गेलो होतो आम्ही म्हणजे प्रॉपर नाशिक काळाराम मंदिरात कीर्तन झालं होतं आदरणीय गोदावरीताई मुंडेंचा सप्ताह आहे तिथे ताईंचा तर त्या माध्यमातून 12 वर्ष अगोदर गेलो होतो
पण त्याच्यानंतर म्हणजे असं काही विशेष मी फिरले नाही नाशिक जिल्ह्यात. पण इथे जे कीर्तन झालं ते काशी आईनं पूर्ण तुमचा जिल्हाभर मला फिरवलं. तर खूप सज्जन माणसं आहेत आणि या चास गावकरी मंडळीचे अध्यात्म श्रवण करण्याचे जे कान आहेत ना ते खूप तयार आहेत. इथं तयार अभ्यासू आणि खूप गुणवान माणसं त्यांना ऐकण्याची सवय या लोकांना आहे. भले या मातीतली सगळी माणसं तानसेन नसतील पण गुरुजी कानसेन मात्र सगळेजण आहेत. अगदी तुमच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरनं आम्ही गळ्यातून हरकती काढाव्यात पण तुमच्या चेहऱ्यावरच्या हरकती आम्हाला खूप काही सांगून जातात की आम्ही किती सतर्क असलं पाहिजे. तर असो, पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस कुठे असेल थोडासा आरंभ करायला नियोजन करायला थोडा व्यत्यय येतो, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्याचा जो काळ आहे मागच्या 8 दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रात एवढा भयंकर पाऊस आहे. अगदी करंजी असेल, बीडचा कडा भाग असेल, आष्टी पाटोदा असेल तर पूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे. मागच्या आठवड्यात तर हेलिकॉप्टरनं माणसं काढली कड्यातली. करंजी घाटाच्या पुढे अशी अवस्था आहे की रस्ते सगळे खराब झाले, फुटले, पाण्यानं माणसं जागच्या जागेवर थांबली. आणि आज सुद्धा एवढा भयंकर पाऊस की रस्त्याला एवढं पाणी की बऱ्याच गाड्या पास करण्यासाठी पुलावरती माणसं उभी होती आणि त्या गाड्यांना पुढे काढून देत होती. ती माणसं पाहिली गाड्या पास करून देणारी, मग म्हटलं बरं आपली सोय लागली, कारण त्या पाण्यातून आम्ही पण आलो. म्हणजे याच पाण्याच्या कारणानं गुरुजींनाही उशीर झाला असावा कदाचित. पूर्ण सगळीकडे पाऊस आहे आणि फक्त आताच पाऊस नाही, अजून पुढचे 8-10 दिवस पण पाऊस सांगितलेलाच आहे. हा पाऊस सगळ्यांचीच परीक्षा घेणार आहे. याचा अर्थ काशाईच आपल्या सगळ्यांची परीक्षा घेणार आहे. कीर्तनकारांनी वेळेवरती यावं आणि श्रोतांनी सुद्धा आपल्या परीक्षेत पास व्हावं, कारण देवी तुमचं ग्रामदैवत आहे. ज्या देवीची तुम्ही वर्षानुवर्ष उपासना करता, पिढ्यानपिढ्या ज्या देवीची भक्ती तुम्ही करता, ती आई ती आता पाहते की खरंच माझी लेकरं किती सतर्क आहेत, खरंच किती निष्ठावंत आहेत. खूप जास्तीचा पाऊस आला, किती जण घरी थांबतायत आणि किती कीर्तनाला येत आहे याची नोंद या वर्षातला नवरात्र आई स्वतः करणार. बरं, पहिला दिवस आहे. आमचं महिला मंडळ, पुरुष मंडळ, भाविक जन मंडळ, आता चास मधले खूप सारी मंडळी माझ्या परिचित आहेत. पण आता एकतर उशीर झालाय आणि सगळ्यांचं नाव घेत राहणं हे थोडस योग्य वाटत नाहीये. म्हणून अगदी हे नावांचं प्रकरण मी थांबवते आणि ज्यांनी कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलं त्यांचं नाम घेऊ आपण. श्रीमान दीपक शेठ एकनाथजी खैरनार आणि श्रीमान संजय शेठ दत्तात्रयजी गडाख. तर या माझ्या दोन्ही दादांसाठी आपण जोरात टाळी वाजवू. मागच्या 2-3 वर्ष चासमध्ये येण्यात आलं. मागच्याही वर्षी अण्णांचा फोन आला होता, पण कथा घेतल्या कारणानं कीर्तनाची थोडी अडचण होते आणि मग याही वर्षी अण्णांनी सांगितलं की पुढच्या वर्षी अजिबात काही सांगायचं नाही, पहिला किंवा शेवटचा कोणता दिवस घेतात ते सांगा. थोडस अण्णा माया तेवढी करतात, आपलेपणा तेवढा देतात, म्हणून थोडं हक्कानं बोलतात. जी माणसं खरी माया लावतात ना तीच माणसं हक्कानं बोलत असतात. ज्यांची माया खोटी आहे त्यांच्या बोलण्यात सुद्धा थोडस असं धरसोड पण असतं. आणि हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही सगळे अनुभविक माणसं आहात, वयानं ज्येष्ठ आहात. तर अण्णांचं माया करणं, प्रेम करणं, चौकशी करणं, बरे आहात का, काळजी घ्या. बऱ्याच वेळेला कीर्तनकार कीर्तनाला किती वेळेवर पोहोचतात का याच्यासाठीच फोन असतात. कधी कधी लाजून काजून पोहोचलेत का नाही त्याच्यासाठी फोन असतो. पण अण्णांचं वर्षभर फोन असतो, बरे आहात का, काळजी घ्या, आपल्याला पुन्हा कीर्तनाला यायचंय, आपल्याला महाराष्ट्रभर प्रवास करायचा. तर अण्णांनी याही वेळेला दशरथदादांनी फोन केला आणि ही सेवा मी माझ्याकडे घेतली. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलंय. जणू असं वाटतं की एखाद्या विशिष्ट हॉलमध्ये आपण कार्यक्रम करतोय. एवढी सगळी सुंदर व्यवस्था आहे. आमच्या रवी दादाची साऊंड सिस्टीम आहे. आमचे मुकेश दादा आपला कॅमेरा घेऊन आलेले आहेत. वारकरी कीर्तन हे अगदी महाराष्ट्रात सुरुवातीला आणि अजून सुद्धा तेवढ्याच ताकदीचं संप्रदायाचं काम करणारं हे चॅनल आहे आमच्या मुकेश दादाचं. मुकेश दादांसाठी टाळी वाजवूयात आपण. आणि फक्त टाळी नाही वाजवायची, कीर्तन झाल्यानंतर किंवा सप्ताह पूर्ण झाला किंवा उद्यापासूनच मोबाईल काढायचा आणि सबस्क्राईब करायचं त्या चॅनलला. म्हणजे मुकेश दादांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला जी काही कार्यक्रम आहेत ही तर पाहायलाच मिळतील, पण महाराष्ट्रभरातले चांगले वक्ते तुमच्या घरापर्यंत, तुमच्या कानापर्यंत, तुमच्या मनापर्यंत, अंतकरणापर्यंत पोहोचवण्याचं पवित्र कार्य मुकेश दादा करतात. मृदंगाची सुंदर अशी साथ देणारे, अगदी लेकरासारखं तुम्ही सगळेजण ज्यांच्यावरती माया करता असे आमचे संकेत महाराज आहेत.
खरं तर इकडे मृदंग वादक त्यांना यायला उशीर झाला याच पावसाच्या कारणानं. पण काशी आई कुठल्या गोष्टीची उणीव पडू देत नाही त्याची साक्ष आहे आज. कारण कीर्तन वाजवायला साक्षी बसलेली आहे. आमची साक्षीताई लहान आहे लेकरू पण फार सुंदर वाजवते ती आणि आपल्या संस्थेमध्ये अभ्यास करते, तर तिच्यासाठी आपण एकदा टाळी वाजवूया. आमचे आदरणीय हरिभक्त परायण वयाना ज्येष्ठ असणारे आमचे पवार बाबा आहेत, रवी महाराज पवार. सुंदर ज्यांचा कंठ आहे, ज्यांच्या गाण्यामध्ये सरस्वती आहे, ज्यांच्या गाण्याला माझं कोटी कोटी वंदन आहे, आमच्या पवार बाबांसाठी एकदा टाळी. बाजूला हरिभक्त परायण रमेश महाराज, आमचे रमेश महाराज, रमेश दादांसाठी सुद्धा एकदा टाळी वाजवूयात आपण. बाकी आपल्याच भागातल्या या मुली आहेत पण आपल्याकडे शिकायला आहेत. पलीकडे ह्याची तुझं नाव गावाचं नाव काय बाळा? दातलीची आमची धनश्री आहे, धनश्री आव्हाड दातलीची आहे. त्या दोघी बहिणी शिकायला आहेत, फार छान कीर्तन करते ती. आता अलीकडे उभी असलेली तनुजा घुगे ती चिंचोलीची आहे. तनुजा बरोबर ना? चिंचोली गाव आहे तिचं, सिन्नरच्या आणि नाशिकच्या मध्ये चिंचोली गाव, टोलनाक्याच्या जवळ. आणि तनुजाच्या अलीकडे राधिका, त्या दोघी जणी सख्या बहिणी आहेत. आणि तनुजा फार सुंदर कीर्तन करते, फार सुंदर भागवत कथा करते. राधिका फार सुंदर गाते. या लेकरांची वय लहान आहेत पण गाण्याचा एवढा सुंदर प्रयत्न करतात की आमच्या पवार बाबांच्याही मुखातून निघावं वा क्या बात आहे, तर ही त्यांच्याही मुखातून बाहेर पडतंय. तर वयानं लहान आहे ती लेकरं, पण मागच्या 2-3 वर्षापासून ते आपल्याकडे अभ्यास करताय. अण्णा, कधी कधी मला प्रश्न पडत होता, महाराष्ट्रात ज्या ज्या गावात मी गेले त्या त्या गावानं मला मंदिर बांधायला मदत केलेली. कोणी रुपया दिला असेल, कोणी लाख रुपये दिले असतील, पण गावातल्या महाराष्ट्रात ज्या गावात मी गेले त्या गावानं मला देवस्थान उभं करण्यासाठी मदत केली, संस्थांचं बांधकाम करण्यासाठी. अजून बांधकाम चालू आहे, 25-30% बाकी. पण मला प्रश्न पडला, गावानं मला रुपया दिला, 10 रुपये दिले, लाख रुपये दिले, मी काय दिलं लोकांना? तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला एक कीर्तनकार दिला त्या संस्थेने. ही एवढी गुणवान लेकरं आहेत. आता ही 4-2 वर्षात महाराष्ट्रात चमकणार आहेत. आणि आनंद एका गोष्टीचा आहे, बऱ्याच अशा महाराष्ट्रातल्या पत्रिका आहेत कीर्तनाच्या की त्या पत्रिकेत त्या संस्थेमध्ये अभ्यास केलेले 2-3 अर्धे तरी कीर्तनकार तिथेच अभ्यास केलेले असतात. आनंद वाटलाय की चास मध्ये सुद्धा कल्याण स्वामी संस्थांमध्ये अभ्यास केलेले एक लेकरू आलंय या पत्रिकेत. याही गोष्टीचा मला आनंद आहे. या वर्षी एक लेकरू आलंय, पुढच्या भविष्यात 4-2 वर्षात नक्की 4-5 येतीलच, हा माझा आत्मविश्वास आहे. आणि आपली जी शिवांजली ताई आहे, फार गुणवान लेकरू आहे शिवांजली ताई आपल्याकडे अभ्यासासाठी. आणि आता खूप चांगल्या पद्धतीनं शिवांजली असेल, अनेक मुली आहेत की ज्यांचा खूप चांगला प्रवास, ही लेकरं सुद्धा खूप छान प्रवास करतात. तुमच्याही जिल्ह्याला हे कल्याण स्वामी संस्थांचं दान मिळालंय असं म्हणायला काही हरकत नाही. बाकी सर्व टाळकरी मंडळी, हे विद्यार्थी आपल्याच गावातले आहेत का? कुठल्या गावानं तुम्ही? अगस्ती. हा, आमच्या हरिभक्तपरायण संकेत बाबांचे विद्यार्थी आहेत. तर या लेकरांसाठी आणि यांना घडवणाऱ्या गुरुसाठी दोघांसाठी टाळी वाजवा आपण. गावातील सगळी ज्येष्ठ मंडळी, मला सगळे परिचित आहात पण सगळ्यांना वंदन वेळ न घालवता आता विनेकरे बाबा आहेत, चोपदार आहेत, बाकी सर्व परिचित अपरिचित मंडळी, आमचे घुगे भाऊ आहेत, बोडखे भाऊ आहेत, त्यांच्या मुली माझ्याकडे शिकायला असल्या कारणानं आज सगळे पालक इथं या भागातले आलेले आहेत. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आजच्या दिवशी ज्यांनी अन्नदान केलं त्यांचंही कौतुक आणि परमेश्वराचं चिंतन आपण आता पाहू. विठ्ठल विठ्ठल आज थोडा उशीर झाला कारणानं सगळ्यांचा नामोल्लेख मी करणार नाही. बऱ्यापैकी जे गरजेचं आहे आरंभी आपण त्या सगळ्यांचं नामोल्लेख कौतुक केलेलं आहे. संतश्रेष्ठ सेना महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलाय, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. सेना महाराज या अभंगामध्ये काय सांगतायत त्या अभंगाचा अर्थ आपण प्रथम पाहू. सेना महाराज म्हणतात, घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळती पापांचे. विठ्ठलाचं नाव घेतल्यानंतर पापाचा पर्वत नाही तर पापाची पर्वताच्या पर्वत जळून जातात. ही ताकद कशाची आहे? कुणाच्या नावाची आहे?
विठ्ठलाच्या नावाची आहे. मग ते तुम्ही आवडीनं नाव घ्या किंवा तिरस्कारानं घ्या, दुःखानं घ्या, उल्हासानं घ्या, कोणत्याही पद्धतीनं घ्या, पण भगवंताचं नाम घ्या. या विठ्ठल नामाचा परिणाम असा आहे की पाप जळून खाक होत आहे. सेना महाराज म्हणतात, काय सांगू या नामाचा महिमा. ऐसा नामाचा महिमा, वेद शिनला झाली सीमा. वेद सुद्धा जेव्हा नावात नाम गाऊ लागला किंवा नामाचं महत्व सांगू लागला, तर त्या वेदाला सुद्धा सुचेना की मी भगवान परमात्माच्या नामाचं महत्व या लोकांच्या समोर कसं मांडू. त्या नामाचं महिमान सांगितलं सेना महाराजांनी. नामे तारिले अपार, मोजता येणार नाहीत एवढ्या माणसांचा उद्धार भगवंताच्या नामानं झाला. कोणीतरी म्हटलं, महाराज अपार म्हणू नका, एखादं नाव तरी सांगा की विठ्ठलाचं नाव घेऊन एखाद्याचं कल्याण झालं. एक फार मोठं नाव सांगितलं की ज्याचा उद्धार शक्य नव्हता, शक्यच नाही ज्याचा उद्धार होणं, त्याचा उद्धार नामानं झाला. वाल्ह्या कोळी ब्रह्महत्यारी, नामे तारीला निर्धारी. मला सांगा, वाल्ह्या कोळ्यानं किती पाप केलं होतं? झोपले का ग चास, अंदाजे सांगा, एक ऐकलेलं सांगा, आपण तोंडी ऐकलेलं. त्यानं एवढी माणसं मारली की 7 रांजणं कशानं भरली? केवढ्या? मोहरी एवढ्या खड्यानं 7 रांजणं भरली. एवढी माणसं त्यानं मारली, एवढा भयंकर पापी. मला सांगा, 7 रांजणं मोहरी एवढ्या खड्यानं भरली, एवढी माणसं मारणारा माणूस आहे का आपल्याकडे कुठे इथे? बरं, एक रांजण भरला असं आहे का? 7 रांजण जाऊ द्या, एखादा रांजण भरलाय का कोणी? नाही. बरं, एखादा रांजण जाऊ द्या, एखादा घडाभर माणसं मारून तेवढ्या मोहऱ्या घातल्या? नाही. तसं कोणीही आपल्याकडे सापडणार नाही. मग ज्यानं 7 रांजणं भरली, मोहरी एवढ्या खडानं एवढी माणसं ज्यानं मारली, हा पाप्यातला कळस आहे. असली हत्याच नाही, वाल्ह्या कोळी ब्रह्महत्यारी. पण नामाची ताकद पहा, नामे तारीला निर्धारी. त्याचं तरण तारण केलं भगवंताच्या नामानं, त्याचा उद्धार झाला. सेना महाराज म्हणताय, आम्ही खूप भाग्यवान आहोत. सेना बैसला निवांत, विठ्ठल नाम उच्चारित. कोणीतरी म्हटलं, महाराज नामाचं महत्व लोकांना सांगता, स्वतः काय करता? म्हणे आम्ही तेच करतो. आम्ही भगवंताचं नाम गातो, भगवंताचं गुणगान गातो. तर हा अभंगाचा सरळ अर्थ झाला. याचा आपल्याला विस्तार करायचा आहे आणि अभंग सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे. भले अभंग सोडवताना पहाटेचे 4 वाजले तरी खरं बोला, कीर्तनात आहोत आपण. हा, म्हणजे चालेल हे तुम्ही म्हटलात, पण मी अजून म्हटलेले नाही. त्याच्यामुळे आपण आता चालू पुढे. विठ्ठल विठ्ठल अभंगात आपल्याला प्रवेश करायचा आहे. पण आपण काशी आईची उपासना करताय 12 वर्ष नाही, त्याही अगोदरपासनं. सांगता येत नाही तेव्हापासनं तिचा गोंधळ चाललेला आहे. आपल्या कित्येक पिढ्यांनी तिच्या समोर गोंधळ घातलाय. जुन्या लोकांना भलेही विना घेऊन भजन करता येत नसेल, टाळ वाजवता येत नसेल, पण त्या बिचाऱ्या लोकांनी तिची उपासना जपत आणलेली आहे. आम्ही गोंधळी गोंधळी न आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी न आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी. गोविंद गोपाळाचे मेली, गोविंद गोपाळाचे, गोविंद गोपाळाचे मेली, गोपाळाचे मेली, गोंधळी गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, गोंधळी गोंधळी.
हरिनाम संवड गोंधळी 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 आई राजा आम्ही गोंधळी आपण असं समजायचं काहीच कारण नाही की आपणच 12 वर्षापासून काशी आईचा गोंधळ घालतोय. आपल्या पिढ्यानं घातलेला आहे. आपल्या पूर्वजांनी तिचा गोंधळ घातलेला आहे. आपल्या वाडवडिलांनी तिच्या समोर जागरण केलेलं आहे. तिच्यासाठी ज्योत जाळलेली आहे. तिच्यासाठी खूप गायलंय, तिची उपासना केली. या मातीमध्ये काशी आईसाठी माझ्या कित्येक माता मौल्यांनी कित्येक वर्षापासून ज्या होऊन गेल्या त्यांनी सुद्धा 9 दिवस 9 रात्री व्रत धारण केलेलं आहे. उपवास केलेला माझ्या माता वर्गानं. आणि सांगू तुम्हाला, आपल्या कित्येक पिढ्यांनी या काशी आईसाठी माझ्या माता माऊल्यांनी, ज्या आता नाही आहेत, ज्या गेल्या, अशा कित्येक आपल्या अगोदरच्या माता माऊल्या, त्यांनी जे व्रत केलं आणि आता आपणही जे व्रत करत आहात आणि इथून पुढे सुद्धा तिच्यासाठी जे व्रत करणार आहेत, त्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी, सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी ती आपल्या सगळ्यांच्या तपस्येने थांबलेली आहे. उपवास पारण राखीला दारवंता, उपवास कारण राखीला दारवंता, उपवास उपवास पारणे राखेला दारवंटा आणि केला भोगवटा आम्हाला. ती आपल्यावर कृपा करण्यासाठी आहे, पण तिला जागेवर ठेवण्यासाठी आपण तपस्या केलेली आहे. तुम्हीच नाही, अगोदर खूप लोकांनी केलेली आहे. तेव्हा ती छत्र बनून आपल्या सगळ्यांमध्ये आहे, आपल्या सगळ्यावरती कृपा करण्यासाठी आहे. देवीने प्रसन्न व्हावं माझ्या ताईंनो, याच्यासाठी आपण नाना प्रकार करतो. पण खरं सांगू तुम्हाला, हे व्रत करा, उपवास करा, ज्याला जसं शक्य आहे तसं करा. पण खरंच भगवतीने आपल्यावरती कृपा करावी याच्यासाठी एक सोपा मार्ग सांगणार आहे मी तुम्हाला. आता अलीकडच्या काळात ज्यांना शुगर नाही ते 9 दिवसाचा उपवास धरू शकतात, पण शुगरचे माणसं पहाटेच खवळलेले असतात. जणू वाघानं डरकाळी फोडावी तशी जांभळी देतात. आणि त्या जांभळीतून या फार हुशार आहेत, या ओळखतात वाघ भुकेजलेला आहे. त्या पहाटे चूल पेटवतात, गॅस पेटवतात, किंवा रात्रीच 2 भाकरी आगाव करून ठेवतात. तर अलीकडच्या काळात थोडस उपवास वगैरे या गोष्टी सर्वांना शक्य नाहीत. तरुण लोक करतात, पण ज्येष्ठ लोक, वयस्कर लोकांना शक्य नाही. काही वयोवृद्ध माता वर्गांनाही शक्य नाही. याच्यासाठी सोपा मार्ग सांगते तुम्हाला. सोपं सांगण्यासाठीच तुम्ही आम्हाला इथं बोलावलेलं आहे.
आणि कर्तव्य आमचं तुम्हाला सोपं, तुमच्या भल्याचं, तुमच्या कल्याणाचं, तुमच्या हिताचं आम्ही सांगितलं पाहिजे इथं उभं राहिल्यानंतर. ही आमची जबाबदारी आहे. तर ऐका, भगवती कशानं प्रसन्न होते? शेवटी जाते देव पंचायतन आहे. पहा, देव पंचायतन मध्ये 5 देवता आहेत. आपल्या देवघरामध्ये 5 देवता असल्याच पाहिजेत. त्याच्यामध्ये आपल्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असावी, शंकराचं शिवलिंग असावं, जगदंबेची मूर्ती असावी किंवा तांदळा असावा, नारायणाचं रूप रंगनाथ असावा आणि सूर्याचं गोल चक्र असावं. कुलदेवी कुलदैवत तुमचं जे असेल ते. बाकी इतर देवता तुम्ही श्रद्धेनं ठेवू शकता, पण या 5 देवता आपल्या देवघरात असल्याच पाहिजेत. 5 पैकी एक जरी गैरहजर असेल तर पूजेचं पाहिजे ते फल मिळेल का नाही हे काही मी सांगू शकत नाही. देव पंचायतन म्हणून 5 देवतांना मुख्य स्थान. आता ही 5 देव पंचायतन मध्ये येतात. ही 5 देवता पंचमहाभूताच्या अधिष्ठात्या देवता आहेत. त्यांच्यापासूनच ही पंचमहाभूत बनलेली आहेत. पाण्याची देवता गणपती बाप्पा आहेत, पृथ्वीची देवता भगवान शंकर आहेत, अग्नीची देवता मा जगदंबा आहे, आकाशाची देवता भगवान विष्णू आहेत आणि हवेची देवता वायूची देवता भगवान सूर्यनारायण आहेत. या 5 देवांनी आपल्यावर प्रसन्न व्हावं याच्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केला पाहिजे. सूर्यनारायणानं आपल्यावरती कृपा करावी आणि दुर्जन माणसाची सावली सुद्धा आपल्या अंगावरती पडू देऊ नये. आपले पैसे जर कोणी घेऊन गेला असेल गोड बोलून, पुढच्या महिन्यात देतो असं म्हणून कोणी पैसे घेऊन गेला असेल आणि पुढच्या महिन्यात म्हणता म्हणता वर्ष उलटलं, पुढच्या वर्षात पदार्पण केलं, नंतर त्यानं आपला नंबरच ब्लॉक करून टाकला, फोनही उचलत नाही, आपल्या गल्लीतून सुद्धा जात नाही, आपण दिसलं की तोंडासमोर वही घेऊन पळतं असं साईडनं, अशी परिस्थिती आली असेल, ही वेळ आली असेल, तर त्याच्यासाठी सूर्य भगवंताला असली गाराने सांगायची, नारायणा ह्या दृष्ट माणसामुळे मला त्रास होतोय. एक तर पहिली दृष्ट माणसंच माझ्या जवळ येऊ देऊ नको, दृष्टाची सावली माझ्या अंगावरती पडू देऊ नको. आणि नारायणा मला पैसा पाण्याच्या बाबतीत काही लोकांनी खूप फसवलंय, तर त्या लोकांना अशी बुद्धी घाल की माझे पैसे मला द्यावे. याच्या हे काम सूर्य भगवानच करू शकतात. बरं, अशी जी पैसा पाण्याची काम आहे ते सूर्य भगवान करतात. तर याच्यासाठी सूर्य भगवान आपल्यावरती प्रसन्न होणं गरजेचं आहे. आणि सूर्य नारायणानं प्रसन्न व्हावं याच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग आहे किंवा सूर्य भगवंताला आवडतो तो मार्ग आहे, सूर्याला फक्त नमस्कार करा. सूर्य भगवान तुमच्यावर प्रसन्न होतात. जुनी लोक पहा, पूर्वी स्नान केलं की 1 लोटाभर पाणी सूर्याला घालायचे, अर्घ्य दान म्हणतात त्याला. सूर्याला तांब्याभर पाणी घालायचे. नंतरच्या काळात तांब्याभर पाण्याचा लोक कंटाळा करायला लागली, फक्त हात जोडायला लागले. सूर्य भगवान म्हटले काही हरकत नाही, हात जोडले तरी पुरे. सूर्यनारायणाला नमस्कार आवडतो. सूर्यनारायणानं प्रसन्न व्हावं आणि आपली नडलेली कामं त्यांनी मार्गी लावावीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर रोज स्नान केलं की सूर्याला नमस्कार करा. जास ऐकताय ना तुम्हीच, सूर्याला नमस्कार केला की सूर्य प्रसन्न होतो. महादेवाला तांब्याभर पाणी घातलं की महादेव प्रसन्न होतात. गणपती बाप्पाला मोदक दिले की बाप्पा प्रसन्न होतात. भगवान विष्णू, आपण जर दुसऱ्यांवरती गोर गरीब दीन दयाळ अडले नडले लोक जे आहेत त्यांच्यावर जर आपण परोपकार केला तर नारायण आपल्यावरती प्रसन्न होतात. आणि आई जगदंबा साडी चोळी खणा नारळानं शृंगाराच्या साहित्यानं जर आपण तिची ओटी भरली तर आई आपल्यावरती प्रसन्न होते, कारण तिला शृंगाराचं साहित्य आवडतं. मा भगवती नवरात्रात आपल्यावरती खुश व्हावी, तिनं आपल्यावरती प्रसन्न व्हावं याच्यासाठी तुम्ही जे उपवास करतात तर त्या उपवासाच्या सोबत रोज तिची ओटी भरण्याचं काम करा. या व्यासपीठावर उभं राहून जे तुम्हाला सांगते ना, हे तुम्ही ती तशी कृती करा, तिची ओटी भरा. तुम्हाला विजयादशमी म्हणा किंवा 1-2-3 महिन्याच्या काळामध्येच काहीतरी चांगले अनुभव तुमच्या जीवनामध्ये येतील. या गोष्टीमध्ये अजिबात बदल होणार नाही, कारण हे भगवतीला आवडणारी गोष्ट आहे. तिची ओटी भरली, तिला शृंगाराचं साहित्य आपण दिलं. खरं तर तिनं सगळं आपल्याला दिलेलं आहे, आपण तिला काय देणार. पण त्यातही
एक भाव तिचा आहे की माझ्या लेकरानं माझ्या बाबतीतली एवढी जाणीव ठेवावी, याच्यासाठी तिला आपण शृंगाराचं साहित्य, तिची ओटी भरावी. तिची ओटी भरली की ती आपल्याला भरभरून देते. ती आपली ओटी भरते, म्हणून तिची ओटी आपण भरली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल असो. मा जगदंबेला काय आवडते ते मी तुम्हाला सांगितलं. आज नवरात्रातला पहिला दिवस आहे. आजच्या दिवशी देवीचे एक रूप आहे शैलपुत्री. त्या शैलपुत्री रूपाची आज उपासना करतात. खरं तर 9 दिवस भगवतीची 9 रूप आहेत. नवरात्रीला नवरूपे तू लिहून आलेसी अवघ्या रूपी परी माऊली. एकची तू होसी जयंबे जगदंबे, जयंबे जगदंबे. नवरात्रीला नवरूपे तू. या नवरात्रामध्ये आईच्या 9 रूपांची उपासना, तिच्या 9 रूपांचं दर्शन. पहिलं तिचं रूप आहे ते शैलपुत्री. शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या माता पार्वती. ही शैलपुत्री हिमालयाची पुत्री म्हणून जगविख्यात झाली. पण ही अगोदर होती सती. सती महादेवाची पत्नी. पण दक्षानं केला महादेवाचा अपमान. सती मातेला सहन नाही झाला. आणि पतिव्रता नारीचं लक्षणच आहे की जी पतिव्रता स्त्री, जी सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीबद्दल काही चुकीचं कुणाचं ऐकून घेत नाही, आपल्या पतीची निंदा जिला सहन होत नाही, ती पतिव्रता आहे. मी तुमचं अजिबात काही सांगणार नाही. आणि आज समाजामध्ये जे चित्र पाहायला मिळतं त्याच्यापेक्षा आपण फार निराळे आहात. आपण खूप छान आहात. पतीची निंदा जी कानानं ऐकू शकत नाही ती पतिव्रता. सती मातेला सहन नाही झालं आणि सती माता योग अग्नीत लीन झाले. पण योग अग्नीमध्ये लीन होत असताना माता सतीची इच्छा आहे, मला पुढच्या जन्मात महादेव पती मिळावे. पर्वताच्या पोटी जन्माला आलेली ती कन्या पार्वती छोटीशी आहे. त्या छोट्याशा पार्वतीचं भाग्य सांगण्यासाठी एक दिवस नारदजी आले. हिमालय राजा म्हणतो, बाबा माझ्या घरात सुकुमार कन्या जन्माला आलेली आहे, तिचं जरा नशीब सांगा. सांगितलं नारदजीनं, ही फार मुलगी सुंदर आहे, सुशील आहे, शीलवान आहे, ही महान पतिव्रता आहे. हिचं नाव घेणाऱ्या स्त्रिया सुद्धा पतिव्रता धर्माला प्राप्त होते. हिच्या नशिबात 4-2 गोष्टी थोड्याशा चुकीच्या आहेत. आणि काय चुकीचं आहे? चांगलं काय आहे तिकडे माणसाचं लक्ष थोडं कमीच असतं, पण चुकीचं काय आहे तिकडे जास्त असतं. देवानं आपल्याला काय दिलंय त्याचा अभ्यास आपण कमी करतो, पण देवानं आपल्याला काय दिलं नाही त्याचं चिंतन आपण जास्त करत असतो. हे बरोबर आहे ना? की आपल्याला काय दिलं नाही त्याच्यासाठी आपण देवाला भांडतो, पण देवानं जे दिलंय त्याच्या बाबतीत त्याचे धन्यवाद मात्र मानत नाही. मग आपल्या मुलीच्या भाग्यात काय काय चांगलं आहे त्याचं कमी चिंतन केलं. तिच्या नशिबात चुकीचं काय काय सांगा बरं पटकन. सांगितलं, हिला जो पती मिळणार आहे त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला वडील नाही, त्याला आई नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, त्याच्या अंगावर कपडा सुद्धा नाही. सोनं नाणं तर लांबच राहिलं. सोन्याचे दागिने नाही, कपडा नाही, गळ्यात साप घालून फिरतो, स्मशानात राहतो, जोगी जटिल नग्न अमंगल वेश, अंगाला चितेचं भस्म लावतो, मेलेल्या माणसाची राख अंगाला लावतो, स्मशानात राहतो. असल्या पोराला आपण आपली मुलगी द्याल काय? झोपले का काय? आपण देणार नाही. मग हिमालय राजा तरी कसा तयार होणार? आपल्यावरनं दुसऱ्याचं घ्यावं आपण. पण बऱ्याच वेळेला असं असतं,
आपण आपलंच पाहतो, दुसऱ्याच्या बाबतीत आपण थोडेसे निष्काळजी असतो. मैना माता म्हणते असल्या मुलाला मी मुलगी देणार नाही. हिमालय राजा म्हणतोय ही तर चुकीचंच आहे, असला कुठं जावाय असतो का? माता पार्वतीच्या लक्षात आलं हे सगळं वर्णन महादेवाला लागू होत आहे. गुरुजी, असा पती मिळण्यासाठी मला काय करावं लागेल? म्हणे तपश्चर्या करावी लागेल. असला पती मिळवण्यासाठी तपश्चर्यावर तपश्चर्या काही साधी नाही, घोर घोर तप केलं तसं तप आपण करू शकत नाही. झाडाची पानं खाऊन काय, पाणी पिऊन काय, फळं खाऊन काय, वारा पिऊन 1 दिवस नाही, 9 दिवस नाही, वर्ष नाही, हजारो वर्ष झाडाची पानं खाऊन तप केलं, नाव अपर्णा झालं. पण तप नाही सोडलं, शेवटी परीक्षा घ्यायला सप्तऋषी आले. आणि सप्तऋषी म्हणतात आई कुणासाठी एवढं तप करते? म्हणे महादेव पती मिळावेत म्हणून करते. अरे रे रे आई, इथं चुकली तू. अगं ज्याला तू पती म्हणून स्वीकारणार आहेस ना, त्याला राहायला घरच नाही. माता पार्वती म्हटलं काही हरकत नाही, घर नाही ते चांगलंय, फरशी पुसायचा ताणच नाही. अगं आई, त्याच्या अंगावर कपडा सुद्धा नाही, म्हणे एकदम ओके, कपडे धुवायचा ताणच नाही. स्मशानात राहतो गाई, म्हणे खूप चांगलंय, मी तर काही कुणाच्या घरी जाणार नाही, पण प्रत्येकाला माझ्या घरी एक ना एक दिवस यावंच लागेल, ती पण चांगलीच गोष्ट आहे. आणि विनाकारण माझ्या इथं कुणी थांबणार नाही. स्मशानातून कधी पळावं असं होतं माणसाला. स्मशानात कुणी निवांत पिकनिक किंवा सुट्टी करायला जातं का तिकडे? कुणी अजिबात नाही. कुणीतरी बोललं आई अगं ज्याला तू पती म्हणून स्वीकारणार आहेस ना, 4 घरची भिक्षा मागून खाताय. माता पार्वती म्हटलं स्वयंपाक करायचं टेन्शनच नाही, आई तर खायचं. एक आई वडील आपल्या मुलीला काय पाहतात? हेच तर पाहतात ना, तिला फरशी पुसायचा ताण नको, कपडे धुवायचा ताण नको, स्वयंपाकाचा ताण नको, माझी मुलगी अशी फुलात राहिली पाहिजे. ते सगळंच आहे महादेवाकडे, काहीच ताण नाही. फरशी पुसायचा ताण नाही, घराला फरशीच नाही. कपडे धुवायचा ताण नाही, अंगावर मालकाचा कपडाच नाही. चोर यायचा प्रश्न नाही, कारण सोन्याचा एकही दागिना नाही. चुकून एखादा चोर डमृत्रिशूल चोरायला आला तर तो खूप मोठा बाबा आहे, नागोबा. त्याला पाहिल्यावर कोण थांबतंय तिथं? किती पळावं ते सुचणार नाही. आणि 4 घरची भिक्षा मागून खाताय म्हणजे स्वयंपाकाचं टेन्शनच नाही. गॅस पेटवायला नको, चूल पेटवायला नको, धूर डोळ्यात जायला नको, काही नको, निवांत राहायचं, भजन करायचं आणि भोजन करायचं, आयतं निवांत. माता पार्वतीनं प्रत्येक दोषामध्ये गुण शोधला. ही नजर आली पाहिजे बरं आपल्याला. बऱ्यापैकी एक साधारण माणसाची नजर अशी असते, ते चांगल्यात वाईट पाहत असतात. ती साधारण माणसं झाली. पण ज्यांना वाईटात चांगलं दिसतं ती संत असतात, ती सज्जन असतात. आणि खरंच तुम्हाला जीवनात सुखी जगायचं असेल तर तुम्ही चांगल्यामध्ये तर चांगलंच पहा, पण एखादा जरी चुकीची गोष्ट असेल ना तर त्याच्यात चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा. तुमचं जीवन सुंदर होऊन जाईल. जीवनातले सगळे नकारात्मक भाव कमी होतील. कीर्तन थोडंसं उशिरा चालू झाल्यानंतर बरेच जण टेन्शन मध्ये आले होते, कसं होईना कसं होईना कसं होईना. पण बसलेल्यापैकी एकानं जर विचार केला असताना, एखादं पावसात तळा अडकलं नसेल ना, वेळेवर यावं बरं, मग असं जर मनात आलं असताना, मग त्या माणसाने ठरवलं असतं कीर्तनकार येऊन कीर्तन होईपर्यंत आपण जागा सोडायची नाही, आपण त्यांच्या सोबत राहायचं. आणि तुम्ही सगळ्यांनी चांगलाच विचार केला म्हणून एवढे सगळेजण तुम्ही अजून बसलेले आहात. तर मला एवढं सांगायचं तुम्हाला की चांगल्या गोष्टीमध्ये आपल्याला चांगलं पाहता आलं पाहिजे, वाईट सुद्धा चांगलं पाहता आलं पाहिजे. ही सज्जन माणसाची, संतांची ओळख आहे. ती पाहता गुण सजना
म्हणे तैसा सज्जनापासून सज्जनापासून. वा वा. खरं तर ना जी सज्जन माणसं असतात, जी संत असतात ना, ती वाईटात सुद्धा चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतात. ही साधारण माणसाकडे गोष्ट नाहीये. भगवंताच्या कृपेला जी पात्र लोक असतात ना, खरंच ज्यांची देवाची ज्यांच्यावर कृपा झालेली आहे ना, अशी माणसं नेहमी चांगलं पाहण्याचा प्रयत्न करतात. पार्वती मातेनं गुणच पाहिला आणि मग माता पार्वतीची ती तपस्या, मागच्या जन्मात महादेवासाठी केलेला त्याग, तिचं ते रूप, ते शैलपुत्रीचं रूप, ते शैलपुत्रीचं हे जे रूप आहे, पहिल्या नवरात्रातला जो पहिला दिवस, ज्या रूपाची आपण उपासना करतो ना, तर ते रूप तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना निष्ठा शिकवतं. निष्ठा, ही निष्ठा शैलपुत्री म्हणजे माता पार्वतीकडून आपल्याला शिकायला मिळते. अगदी याच निष्ठेचं रूप आपल्या आराध्यावरती आपलं किती श्रद्धा आणि किती समर्पण असावं, याचं रूप म्हणजे संत सेना महाराज. आणि ते संत सेना महाराज या अभंगातून आपल्याला सांगणार आहेत. पण सेना महाराज हे पांडुरंगाचे किती निष्ठावंत भक्त आहेत, ते थोडक्यात स्पर्श करून पहिल्या चरणाकडे आपण जाऊ. महाराष्ट्रात ज्यांचा जन्म झाला, पण अगदी काही पिढ्यापासून जे बांधव घडला आहेत मध्य प्रदेशमध्ये, उदयसिंह राजाच्या दरबारी नाभ्याच्या कुटुंबात जन्म झाला म्हणून अगदी दाढी बनवणं, केस बनवणं, अंगाची मालिश करणं, हे नोकरीचं काम ज्यांच्याकडे, वडिलांनी खूप दिवस ते काम केलं. आता मुलाकडे जबाबदारी. सेना महाराज उदयसिंह राजाची सेवा करतात, दाढी बनवण्याची, केस कापण्याची, अंगाची मालिश करण्याची. वडील आता थकलेले सेना महाराजांचे. एक दिवस थकलेला बाप आपल्या सेनाला जवळ घेऊन बोलतोय, बाळा, आपण महाराष्ट्राच्या मातीतले, ती माती सोडून आपण इकडे आलोय, पण इकडे येताना त्या मातीतले सगळ्या संस्कार, त्या मातीतल्या सगळ्या परंपरा आपण सोबत आणलेल्या आहेत. आपलं दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा. राज दरबारातली नोकरी करतोय म्हणून माझं पंढरीला कधी जाणं झालं नाही, पण माझी इच्छा आहे बाळा, तो एकदा तरी पंढरपूरला जावा. त्या पंढरी नगरीमध्ये असा संतांचा समुदाय आहे की लाखो करोडो भाविक त्या विठुरायाच्या एका मुखदर्शनासाठी स्वतःच्या जीवाची, अगदी स्वतःचा जीव ओवाळून टाकण्याची त्यांची तयारी असते. त्या पंढरी नगरीचं वर्णन केलंय वडिलांनी. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होता, कीर्तनाचा गजर होता, तेथे असे देव, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. जैसी समचरणाची शोभा, जैसी समचरणाची शोभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे देव संत भार पंढरीता, संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होता, कीर्तनाचा गजर होता,
एकदा तरी तू पंढरपूरला जा, एकदा जाऊन ये, त्या विठुरायाला पाहून ये. बाबा नोकरी एवढी आपली अशी आहे की राजाचा निरोप आला की आपल्याला जावं लागतं. मग एवढ्या ह्याच्यातून कसं? म्हणे बाळा एक मार्ग आहे. जाणं जरी नाही झालं ना तर तू तुझ्या जीवनात सेवा अशी कर की तुझी सेवा पाहून विठुराया तुझ्याकडे आला पाहिजे. बाबा जे आपलं दैवत आहे, जे आपलं आराध्य आहे ते पंढरपूर सोडून आपल्याकडे येईल ना. बाबा काय उपासना करावी लागेल? काय नाही बेटा, वारकऱ्यांची सेवा करावी लागेल. वारकऱ्यांची सेवा केली ना त्याला खूप आनंद होतो. त्याचं भजन गाणाराचं जो सेवा करल पांडुरंगाला तो माणूस खूप आवडतो. कोण? पांडुरंगाचं जे भजन करतात वारकरी, त्या वारकऱ्यांची जे सेवा करतात ते पांडुरंगाला खूप आवडतात. आषाढी सोहळ्यामध्ये सेवा कुणाची असते? फिरते दवाखाने, अन्न जेवण, पुन्हा राहण्याची व्यवस्था कुणाची असते? ती वारकऱ्यांची. कशासाठी? त्या लोकांना माहिती आहे वारकऱ्यांची सेवा केलेली विठुरायाला आवडते. बाबा काय सेवा करू वारकऱ्यांची? काय नाही बेटा, तुला हे जे आपलं जे पिढ्यानपिढ्या आलेलं काम आहे ना याच्यातून तुला जसं जमल तशी सेवा कर. एक दिवस काही वारकऱ्यांची पंढरीला निघालेले पताका घेऊन चाललेले वारकरी त्यांची दाढी बनवायचं ठरवलं. सेना महाराजांनी दाढी बनवायला लागले. पण त्या वारकऱ्यांची सेवा करत असताना मनात भाव आहे, ही सेवा माझ्या बाबांना मला सांगितलं की पांडुरंग स्वीकारतो, स्वीकारावं त्याने, असं मनात ठेवून त्या वारकऱ्यांची सेवा करतायत. त्या सेवेत एवढे दंग झाले. कुठे कुठे सांगतात की विठ्ठलाची पूजा करत होते, पण कुठे असं सांगतात वारकऱ्यांची सेवा करत होते. तेवढ्यामध्ये राजाचा निरोप आला शिपायांच्या हाती. सेनाला पटकन बोलावला म्हणून सांगा. सेना महाराजांची पत्नी तिच्यापर्यंत निरोप आला. म्हणे सेना महाराजांना राजानं पटकन बोलावलंय. ती बिचारी पतिव्रता नारी, तिनं सांगितलं ते सध्या वारकऱ्यांची सेवा करतायत, वारकऱ्यांची सेवा झाली की मग येतील. वारकऱ्यांची सेवा कोण आहे ते वारकरी? कुठल्या एखाद्या प्रांताचे राजे महाराजे आहेत की काय? नाही, ते कुठल्या प्रांताचे राजे महाराजे नाहीयेत. मग त्यांचा हुलिया कसा आहे? काही नाही म्हणे, फेटा आहे, फाटकं पागोटा आहे, अंगावरती मळकटले वस्त्र आहेत, शिळ्या भाकरीचं गाठोडं सोबत आहे, खांद्यावरती पताका आहे, गळ्यात टाळ आहे, भाळावर टिळा आहे, गळ्यात माळ आहे आणि मुखामध्ये नाम आहे. त्यांची सेवा, राजाचं बोलावणं आहे. येतील ते, पण थोडं थांबा. बऱ्याच लोकांना जे सांगितलंय त्याच्यापेक्षा वाढवून सांगायची सवय असते. बरं चांगलं वाढवून सांगावं, पण बऱ्यापैकी लोक अशीच पाहायला मिळतात की चुकीचं जास्त वाढवून देतात. बऱ्याच असं वाढायची सवय असते ना लोकांना, काय त्यात चुकीचं वाढतात. गेले ते शिपाई, हुजूर महाराज, सेना महाराजांना गर्व झालाय, वारकऱ्यांची सेवा झाल्यानंतर येणार आहे, तोपर्यंत येत नाही असं सांगितलं. राग आला, क्रुधिष्ट राजा होता तो. म्हणे जा पटकन त्याचे हातपाय बांधून घेऊन या, त्याला आता मृत्यूदंड देऊ आपण. विठुरायाला काळजी पडली, माझ्या वारकऱ्यांची सेवा करतोय माझा भक्त, आणि जर त्याच्या हातपाय बांधून घेऊन गेले तर ही गोष्ट काही बरी नाही. विठुरायानं सेना महाराजांचं रूप धारण केलं. कथा आपल्याला माहिती आहे. माझा भगवान सेना महाराजांचं रूप घेऊन ती धोपटी घेऊन गेला. माफ करा हुजूर, मला यायला उशीर झाला, क्षमा असावी, तुमच्या पदरी आहोत आम्ही, आमच्या पोटाचा प्रश्न तुमच्यामुळे मिटतोय, माफ करा, चुकलं माझं. जगाच्या बापानं भक्तासाठी त्या राजाला माफी मागितली. मागे पुढे उभा राही सांभाळीता, मागे पुढे उभा राही सांभाळीता, मागे पुढे उभा राही सांभाळीता, मागे पुढे उभा राही सांभाळीता. हरिया खाता निवारायानी
भगवान परमात्मा भक्ताची काळजी घेतो बरं. सेना महाराजांसाठी त्यानं जर नाभ्याचं रूप धारण केलं असेल तर आपल्यासाठी का तो एखादं रूप धारण करणार नाही. पण त्याच्यासाठी सेना महाराजांसारखी आपली भक्ती आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. भगवान परमात्मा गेले, हुजूर माफ करा, चुकलं, आता इथून पुढे अशी चूक होणार नाही. काय सेवा करू? काय नाही म्हणे, अंगाची मालिश कर, दाढी बनव. दाढी बनवली. हुजूर आरशात एकदा पहा, बरोबर झालंय का? आरसा दाखवला त्या राजाच्या समोर. त्या राजाला आरशात पांडुरंग परमात्माचं स्वरूप दिसलं. चकित झाला तो. त्यानं मागे वळून पाहिलं, सेना आज काही वेगळा मेकअप करून आला की काय? नाही. वळून पाहिलं तर सेना दिसत होते, आरशात पाहिलं तर विठुराया दिसत होते. कळलं ना, गोंधळले. पुन्हा मग ठरवलं की आता दाढी बनवली पण अंगाची थोडीशी मालिश करू. तेलाचा कुंड होता समोर, तेलाचा, सुगंधित औषधी तेलाचा. भगवान परमात्मा 5 बोट बुडवण्यासाठी थोडेसे झुकले आणि त्या टब मध्ये लक्ष गेलं राजाचं. देवाचं रूप दिसलं त्याच्यात. अंगावरती शहारे उभे राहिले. पुन्हा वळून पाहिलं, अरे सेना दिसतोय पण आतमध्ये वेगळंच चित्र दिसतंय. कोड आजार होता त्याला. भगवंताचा जसा हात लागला ना, अंगाची मालिश तर सहज झाली पण त्याच्या अंगावरचा कोड संपला. सेना, एवढ्या दिवसापासून माझी सेवा करतोय, माझी मालिश करतो, दाढी बनवतो, पण आज काही वेगळंच जाणवतंय. अरे तू हात लावला, आज कसलं तेल आणलंस मला लावायला, माझा कोड संपला. मी तुझ्यावर खूप खुश आहे सेना, तुला ओंजळभर सोन्याच्या मोहरा देतो. ओंजळभर मोहरा धोपटीमध्ये घेतल्या. हुजूर आता येऊ का? हो ये, पण पुढच्या वेळेस बोलावल्यावर लवकर ये, असा उशीर करत जाऊ नको. सेना महाराजाच्या रूपातले भगवान गेले, खुंटीला धोपटी अडकवून ठेवली. भगवान अदृश्य झाले. इकडे खऱ्या सेना महाराजांची पूजा संपली आणि मग बायकोनं निरोप दिलाय. ज्या खूप समजदार जाणकार असतात ना, त्या खरंच मालकाला पूजा करताना दुसरं काही गाऱ्हाणं बोलत नाही. नाही तर मालक पूजेला बसलेले असावेत आणि ह्यांनी तिथं देवघरासमोर चक्रा माराव्यात. मालकांना विचारावं, का चक्कर मारते? काही नाही, आपल्या बकऱ्याला गिऱ्हाईक आलंय. हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय तसा विचार करा. पण ते खूप समजदार. सेना महाराजांच्या पत्नीनं सांगितलं, मालक राजदरबारातून तुम्हाला निरोप आलेला होता, बोलावलं होतं. पटकन उठले सेना महाराज, धोपटी घेतली गेले. हुजूर माफ करा, उशीर झाला मला. ए सेना, असं काय चावळतोस? आत्ताच तर गेला माझी मालिश करून. बघ, तू मालिश केली, अंगावरचा कोड संपला. हुजूर मी आलोच नाही. सेना, तुला काहीतरी भ्रम झालाय. अरे आत्ताच माझी मालिश करून गेल्या, दाढी बनवली, तरी मी 2-3 वेळा तुला म्हटलो की आज मला काहीतरी वेगळंच जाणवतंय. आज या तेलाचा तर सुगंध येतोय, पण सेना तुझा सुद्धा मला सुगंध येतोय, इथपर्यंत मी बोललो. तुझ्या शरीराचा सुगंध येतोय, तुझं रूप काही वेगळंच दिसतंय, आज मला काहीतरी वेगळंच अनुभवतंय. हे जेव्हा राजा बोलायला लागला ना, तेव्हा सेना महाराजांचे डोळे अश्रूने डबडबले. सेना महाराजांच्या लक्षात आलं, माझा भगवान परमात्मा माझ्यासाठी इथं काम करण्यासाठी आला. कारण भगवंताच्याच अंगाचा सुगंध येतो, माणसाच्या अंगाचा दुर्गंध येतो. भगवान ज्यांना स्पर्श करतो त्यांचा सुद्धा सुगंध येतो. पुतनेला देवानं स्पर्श केला तर पुतनेचं जेव्हा शरीर जाळलं तेव्हा तिच्या शरीराचा सुगंध सुटलेला होता. माझ्या भगवान परमात्मानं माझ्यासाठी नाभ्याचं रूप धारण करून या राजाची सेवा केली. सेना महाराजांना फार वाईट वाटलं. सेना महाराज डबडबल्या डोळ्यानं म्हणतात, हुजूर माफ करा मला, आजपासून हा सेना तुमच्याकडे कामाला येणार नाही. का रे बाबा? काही नाही हुजूर, माझ्याकडनं सेवेमध्ये व्यत्यय येईल त्याच्यामुळे मी येणार नाही. पण का असं बोलले सेना महाराज? सेना महाराजांनी त्याच क्षणी स्वतःच्या नोकरीचा राजीनामा दिला, एकाच कारणानं की माझ्यामुळे आज माझ्या देवाला हे काम करावं लागलं, पुढे चालून माझ्या देवाला अशी वेळ माझ्यामुळे येऊ नये, याच्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला.
ज्यांच्याकडे निष्ठा आहे, ज्यांच्याकडे भाव आहे, ज्यांच्याकडे भक्ती आहे, ज्यांच्याकडे समर्पण आहे आणि भगवान परमात्मावर विश्वास आहे, त्या सेना महाराजांना कोणीतरी विचारलं, सेना महाराज अगदी तुम्ही नोकरी म्हणजे आपली भाकरी आहे, त्या भाकरीला तुम्ही भाकरीचा त्याग करताय, मग तुम्हाला कोण खाऊ घालणार, तुमच्या प्रपंचातल्या अडचणी कोण सोडवणार, असा कसला तुम्हाला देवावरचा विश्वास आहे? म्हणजे माझ्या पांडुरंगावर माझा पूर्ण विश्वास आहे, त्याचं मी नाव घेतलं ना सगळं मला जागेवर मिळतंय. तोच पुरावा अभंगाचं पहिलं चरण. गीताना 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 विठोबाचे पर्वत जयते पापाचे पर्वत जयते पापाचे गीताना घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. सेना महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, भगवान परमात्माचं नामस्मरण आम्ही करतोय, त्या नामस्मरणानं आमच्या जीवनामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता, कुठल्याही प्रकारचं दुःख, कुठल्याही प्रकारच्या वेदना आणि कुठल्याही प्रकारचं भय आमच्या जीवनात उरलेलं नाही. इथपर्यंत आम्हाला विश्वास आहे की भगवान परमात्माच्या नामसाधनेनं, नामचिंतनानं पाप नाही, पापाची पर्वत सुद्धा जळून जातात. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. देवाच्या नावाची खूप ताकद आहे, भगवंताच्या नामाचा एवढा प्रभाव आहे. खरंच नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, कुठलं संकट आपल्या समोर थांबणार नाही. भगवंताच्या नामावर एवढा विश्वास असावा आणि नामाची एवढी साधना आपण करावी की त्या नाम साधनेनं अशी आपली अवस्था व्हावी की आपण कोणाला काहीतरी मागावं याच्यापेक्षा कोणीतरी आपल्याला काहीतरी मागायला यावं, या स्थितीला प्राप्त व्हाल. पण तेवढ्या ताकदीचं नाम आपण केलं पाहिजे. खरं तर खूप सारे असे अभंग आहेत. भगवान परमात्माचे नाम म्हणजे नामस्मरण जर आपण केलं, नामस्मरण करायला लागलो तर अशी अवस्था होते ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत, कळण्याच्या पलीकडे आहेत, त्या सुद्धा कळायला लागतात. जे न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या, म्हणजे तो पूर्ण अभंगच आहे तुकोबरायांचा. तर त्याच्यात पूर्ण सांगितलंय की आपण कल्पना करणार नाही अशा अवस्थेला आपण प्राप्त हो भगवंताच्या नामाचा प्रभाव.
वृंदावनामध्ये प्रेमानंद महाराज नावाचे खूप मोठे महात्म्य आहेत. आता अलीकडे आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. प्रेमानंद बाबा वृंदावन सोडून कुठेच जात नाहीत. पण या जगात काय आहे, मी फक्त देशात म्हणत नाही, या जगात कुठे कुठे काय काय आहे ते सगळं सौंदर्य महाराजांना भेटायला येत आहे. भारतातली सगळी ज्येष्ठ लोक तर जातात, क्रिकेटपटू, सिने स्टार, मोठी मोठी गायक मंडळी, मोठी मोठी गुणवान मंडळी सगळेच जातात प्रेमानंद बाबांना भेटायला भारतातले. काय नवल, दुसऱ्या देशातली लोक सुद्धा त्यांच्याकडे येतात. इथपर्यंत पाकिस्तान मधले मौलाना सुद्धा त्यांच्यासोबत शास्त्राचा संवाद करायला येतात. ते कुठेच जात नाहीत वृंदावन सोडून. पण सगळं जग प्रेमानंद महाराजांच्या पायाजवळ आज आलंय, त्याचं एकच कारण आहे, त्यांच्या जीवनातली नामसाधना. कुणीतरी प्रेमानंद बाबांना विचारलं, बाबा तुम्हाला 20 वर्ष झाली, आज दोन्ही किडण्या नाहीत, तरी तुमच्या चेहऱ्यावरचं तेज म्हणजे जणू 2.5 वर्षाचं लेकरू, एवढा तेजस्वी तुमचा चेहरा आहे. रोज पहाटे 2-2:30 वाजता वृंदावन परिक्रमेला जाता. आजही पहा, महाराजांचं फक्त दृष्टीदर्शन व्हावं याच्यासाठी लाखो लोकांची गर्दी त्या परिक्रमा मार्गावरती त्यांच्या आश्रमाच्या बाजूला आहे. लाखो लोकांची. काही तर रात्रीच तिथं झोपलेले असतात, सकाळी आपल्याला जागा भेटावी उभं राहायला त्यांना पाहण्यासाठी म्हणून. त्या बाबांना विचारलं, बाबा दोन्ही किडण्या नाही, तुम्ही जिवंत कसे? बाबांनी सांगितलं, माझी एक किडनी राधा आहे, दुसरी किडनी कृष्ण आहे. आणि रात्रंदिवस राधा राधा, दुसरं काहीही बोलत नाहीत. शास्त्राची चर्चा करतात, संतांच्या कथा सांगतात, लोकांना चांगला उपदेश करतात. त्या उपदेशासोबत राधा नाम तुम्ही घ्या असं सांगतात. जे येतील त्यांना सांगतात की तुम्ही नामस्मरण करा. आता अलीकडे एक सिने स्टार गेले होते त्यांच्याकडे, त्यांनाही सांगितलं की तुम्ही काउंटिंग वरती राधा राधा नामाचा रोज 10,000 जाप करा, खूप काही तुमचं चांगलं होईल. तर हे सगळं का सांगते मी तुम्हाला, तर ते आता सध्या आपल्या सगळ्यांना शिकवण्यासाठी सांगण्यासाठी खूप मोठं उदाहरण आहे प्रेमानंद महाराज. नामाच्या बळावर जर दोन्ही किडण्या नसलेला माणूस 20 वर्षापासून जिवंत राहू शकतो, त्या नामावर जर आपण विश्वास ठेवला तर आपल्या जीवनातल्या छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या का संपणार नाहीत. आणि सांगू तुम्हाला, भगवान परमात्माचं नाम हे घेण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. तुम्ही जे काही काम करता ते काम करता करता तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, तुम्हाला वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. चास तुम्ही तुमचं काम करता करता देवाचं नाम घेऊ शकता. आणि देवाचं नाम घेण्याचा प्रभाव आहे का, लक्ष देऊन ऐका. तुम्ही स्नान करताना जर देवाचं भजन केलं तर तुमचं स्नान केवळ स्नान राहत नाही, ते तीर्थस्नान बनतं. तुम्ही स्वयंपाक करताना भगवंताचं भजन केलं तर ते स्वयंपाक फक्त स्वयंपाक राहत नाही, तो प्रसाद बनतो. तुम्ही जेवताना देवाचं नाम घेतलं तर तुमचं जेवण जेवण राहत नाही, तो यज्ञ बनतो. तुम्ही झोपताना भगवंताचं भजन केलं, नाम घेतलं तर झोपणं राहत नाही, ती योग निद्रा बनते. तुम्ही चालताना भगवंताचं नाम घेतलं तर चालणं राहत नाही, ती तीर्थयात्रा बनते. आणि तुम्ही तुमच्या घरात भगवंताचं भजन केलं तर घर राहत नाही, ते मंदिर बनतं. हा भगवंताच्या नामाचा प्रभाव आहे. अण्णा हे फक्त लोकांना सांगणारच नाही आम्ही, तर खरं तर हे आतापर्यंत सांगत होतो. काही गोष्टी सांगू नये, सांगितलं की पुण्य कमी होतं. पण सांगावं वाटतं का, ते कधी कोणाला प्रेरणा ठरलं तर काय काय बिघडलं. खरंच सांगितलं तर पुण्य होतं, सांगितलं तर काहीतरी बिघाड पण होतं, त्याचा अनुभव पण आलाय. पण तुम्ही काहीतरी प्रेरणा घ्यावी याच्यासाठी सांगते. संस्थेत असा नियम काढलाय, एखाद्या मुलीने जर चूक केली, खोडी केली तर तिला छडीची शिक्षा नाही. तिनं 11 वेळा हरिपाठ म्हणायचा किंवा 51 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा किंवा तिनं 11,000 वेळा नामस्मरण करायचं, तरच तिच्या चुकीला माफी, अशी शिक्षा मुलींना. मग त्या लेकरांना सुद्धा सवय लागली नामस्मरण करण्याची. प्रत्येक एकादशीला मुलींनी फक्त नामस्मरणच करायचं, बाकी व्यर्थ बोलायचं नाही. तर या 2-3 एकादशीपासून असा आम्हाला अनुभव आलाय, एका एकादशीला 65 लाख नाम जाप एकादशी दिवशी लेकरांनी केला. 65 लाख. आणि मागच्या एकादशीला
85,50,000 असा काहीतरी झाला होता. तर हे का सांगते मी तुम्हाला? छोटी छोटी लेकरं एवढं नामस्मरण करताय. जर लहान लेकरं एवढं नामस्मरण करत असतील तर आपण शहाणी माणसं आहोत. आपण किती करायला पाहिजे. हा, तर ही प्रेरणा कुठेतरी आपल्याला मिळावी. नामाशिवाय आपल्याला कोणीही तारणार नाही. सगळ्यांनी कान देऊ नाही का? भगवंताचं नाम घेण्यासाठी काळ वेळ याचं कसलंच बंधन नाही. तुम्ही तुमचं काम करत करत भगवंताचं भजन करा. भगवान परमात्माचं नाम हे बहुगुणी औषधासारखं आहे. उदाहरण सांगते, कारण असं नको व्हायला की आज कीर्तनात खूप समाधी लागली है ना. तुम्हाला उदाहरण सांगते. भगवंताचं नाम बहुगुणी औषधासारखं आहे. एका गावामध्ये एक डॉक्टर होते. डॉक्टर, त्या डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर. तो फक्त पुड्या बनवायचा औषधाच्या. आणि डॉक्टर होता ज्याचं पोट साफ होत नाही त्याला औषध देणारा. सगळे पेशंट सुद्धा तसेच. आणि मग तो हाताखालचा जो सेवक होता तो म्हटला, इथं कमी पगारात राहण्यापेक्षा औषध मला माहिती झालंय. आता 12 वर्षाची प्रॅक्टिस झाली माझी. चासमध्ये जातो आणि माझंच हॉस्पिटल टाकतो स्वतःचं. ते आलो चासमध्ये, त्यानं हॉस्पिटल ओपन केलं आणि उद्घाटन खूप जबरदस्त केलं. उद्घाटन जबरदस्त झालं. पहिलं जे पेशंट आलं ते योगायोगानं पोटाचंच आलं की ज्याचं पोट साफ होत नाही. आणि डॉक्टर साहेब पोट साफ होत नाही. डॉक्टर म्हटले काही काळजी करू नका, हे औषध घ्या सकाळ दुपार संध्याकाळ. औषध दिलं, त्याला गुण आला. ज्याला गुण आला तो होता गावचा नारदच. दिसल त्याला सांगत सुटला, आपल्या गावात 1 नंबर डॉक्टर आलेला आहे. कसल्याही प्रकारचा आजार असेल लगेच बरा होतो, डॉक्टरकडे जा. सगळीकडे जाहिरात करत चालला तो माणूस. रस्त्यावर एक कुंभार दादा निघाले होते. कुंभार दादाचं तोंड असं झालं होतं जणू काही घड्याळाचे सगळे काटे एका जागेवर आले होते. चेहरा उतरलेला. कुंभार दादा फुल टेन्शन मध्ये. हा माणूस म्हणतो, काय झालं कुंभार दादा? म्हणे माझं गाढव हरवलंय. अरे टेन्शन घेऊ नको, गाढव हरवलं म्हणून काय झालं? डॉक्टरकडे जा, औषध घे, तुझं गाढव सापडेल. कुंभार दादा म्हटलं, अरे तुला काही कळतंय का? माझं गाढव हरवलंय, मी डॉक्टरकडे जाऊन त्या औषधानं मला काय गुण येणार आहे? म्हणे माझं ऐक तर तू खरं, डॉक्टर 1 नंबर आहे. कुंभार दादा असाही विचार करत होते की गाढव हरवल्यामुळे आपला धंदा बसलेला आहे. आपण व्याजानं पैसे काढून गाढव घेतलं होतं. आता लोकांचे पैसे वेळेवर गेले नाही तर लोक आपल्याला मरण यातना देतील. मग ते सहन करण्यापेक्षा डॉक्टरचं औषध खाऊन मरू. कुंभार दादा आले डॉक्टरांकडे. डॉक्टर साहेब. डॉक्टर म्हटले, काय झालं तुम्हाला? म्हणे गाढव हरवलंय माझं. टेन्शन घेऊ नका, सकाळ दुपार संध्याकाळ हे औषध घ्या, तुमचं गाढव सापडल. आता तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला ऐकायला? डॉक्टरनं औषध दिलं. कुंभार दादा म्हटले, हे औषध घेऊन मरू. त्या कुंभार दादानं औषध घेतलं. सकाळ दुपार संध्याकाळ. कुंभार दादाची तब्येत चांगली होती, पण जसं औषध घेतलं तसे जुलाब लागले. घे लोटाकी जा डोंगरावर, घे लोटाकी जा डोंगरावर, असले जुलाब. घे लोटाकी जा डोंगरावर. डोंगरावर चढायचं आणि पुन्हा उतरायचं, उतरायचं आणि पुन्हा चढायचं. कुंभार दादा म्हटले, चढ उतर करून करून पायाला गोळे आले. जुलाब होऊन होऊन मी घायाळ झालो. आता घरापर्यंत जायची माझी ताकद नाही, इथंच डोंगरावर बसतो. कुंभार दादा डोंगरावर बसले आणि थोड्या वेळानं त्यांनी पाहिलं डोंगराच्या पोटाला त्यांचं गाढव चरत 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 आलेलं होतं. कुंभार दादा बोले, डॉक्टरच्या औषधाचा थोडा त्रास झाला पण गुण आला. आता कुंभार दादा सगळ्या गावात सांगत सुटले, आपल्या गावात 1 नंबर डॉक्टर आलेले. त्या नगराचा राजाची राणी. राजा काही राणीला सांभाळत नव्हता. राणी म्हटली, असल्या जगण्यापेक्षा मेलेलं बरं. राणी जीव द्यायला निघाली. कुंभार दादांना सांगितलं, राणी साहेब मरू नका, आपल्या गावात 1 नंबर डॉक्टर आलेले. त्या डॉक्टरमुळे माझं गाढव सापडलं. तुम्ही डॉक्टरला बोलवा, तुमचं संकट संपल. म्हणे माझी समस्या वेगळी आहे, तुमचं गाढव होतं, तुमची समस्या वेगळी होती. नाही म्हणे, डॉक्टरला बोलवा. डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरनं विचारलं, काय झालं राणी साहेब? म्हणे राजे साहेब मला सांभाळत नाही. काळजी करू नका, सकाळ दुपार संध्याकाळ हे औषध घ्या, महाराज तुम्हाला सांभाळतील. जणू काही दैवी चमत्कारच हा. राणी म्हटली, त्या डॉक्टरला काही कळत नाही वाटतं. आता राजा मला सांभाळत नाही, त्याचा तोडगा काय औषधावर असतो का? पण म्हटली असंही मरायचंय ते औषध खाऊन मरू. राणीनं औषध घेतलं
असले जुलाब लागले राणीला, घायाळ झाली राणी. नाक दाबलं तर जीव जाईल अशी अवस्था. सगळ्या नगरीमध्ये एकच चर्चा, राजा राणीला सांभाळत नाही, राजा राणीला सांभाळत नाही. काही काही लोक म्हटली, कडक टोपीवाली ती म्हटली, हा स्वतःची बायको सांभाळत नाही, हा राणी सांभाळत नाही, आपल्याला काय सांभाळणार आहे, असला राजा नको. राजा म्हटला, राणी जर पब्लिक मध्ये मरण पावली तर आपली खुर्ची धोक्यात आहे. राजानं राणीला सन्मानपूर्वक महलात घेऊन आला. राणी म्हटली, डॉक्टरच्या औषधाचा त्रास झाला बरं, पण गुण आला. तोच राजा, त्या राजावरती दुसऱ्या राजानं आक्रमण करायचं ठरवलं. राजा जाम टेन्शन मध्ये, आता राज्य गेलं, आता काही खरं नाही. आक्रमण करणारं सैन्य तैनात, राजा फुल टेन्शन मध्ये. राणी म्हटली, टेन्शन घेऊ नका, डॉक्टरला बोलवा. राजा म्हटलं, तुला काही कळतंय का, माझी समस्या वेगळी आहे, माझं संकट वेगळं आहे, राज्य धोक्यात आहे, तिथे डॉक्टर काय करणार. म्हणे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, डॉक्टरला बोलवा. डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरनं विचारलं, काय झालं राजे साहेब. म्हणे, राज्य धोक्यात आहे, आक्रमण करणारं सैन्य तैनात आहे, आपल्याकडे थोडंसं सैन्य आहे, आता मी संपलो, राज्य संपलं. डॉक्टर म्हटलं, टेन्शन घेऊ नका, प्रत्येक सैनिकाला एक एक औषधाची पुडी देऊ, सैन्याला औषध घ्यायला हवा, आपलं राज्य साबूत राहील. प्रत्येक सैनिकाला एक एक औषधाची पुडी दिली. सैन्य अगोदर तैनात होतं, ढाल भाले तलवारी हातात सज्ज. पण जसं जसं राजाची आज्ञा, आता हे औषध घ्या, विषय खायची वेळ. मग ते औषध घेतलं, जसं औषध घेतलं सैन्य घायाळ झालं. घे लोटा की जा गंगेच्या काठावर, घे लोटा की जा गंगेच्या काठावर. आक्रमण करणारं सैन्य पलीकडच्या काठावर आणि हे लोटा घेऊन पळणारं सैन्य इकडच्या काठावर. तिकडच्या सैनिकांनी पाहिलं, पण यांच्या हातात भाला नाही, यांच्या हातात ढाल नाही, तलवार नाही, युद्धाची काहीच तयारी नाही, हे लोटे घेऊन पळताय. बहुतेक या गावामध्ये साथीचा रोग आला असावा. आपणही जर यांच्यात गेलो तर या रोगाची लागण आपल्यालाही होईल. आक्रमण नंतर करू, आता सोडून देऊ. आलेलं सैन्य वापस निघून गेलं, राजाचं राज्य साबूत राहिलं. राजा आनंदित झाला. राजा बोलला, सैनिकाला त्रास झाला पण डॉक्टरचा गुण आला. दृष्टांतही संपला. दृष्टांतातून सांगायचं एवढंच आहे, जर एक औषध अनेक आजारावरती काम करत असेल तर माझ्या भगवान परमात्माचं नाम सुद्धा तसंच आहे. ते अनेक आजारावरती काम करणारं आहे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे. आणि पापच जळालं की मग सगळे ताप संपून जातात, जीवनातली संकट संपतात. मग प्रत्येक क्षणाला आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंद प्रत्येक क्षणाला आपल्या जीवनात आनंद. रोज दिवाळी असेल पण त्याच्यासाठी पाप संपवावं लागेल. आणि पाप संपण्यासाठी सोपं साधन, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे. पापाची पर्वत जळून खाक होतील, पण त्याच्यासाठी सोपं साधन सांगितलं, भगवंताचं नाम घ्या. देवाचं नाव घ्यायला पैसे लागत नाहीत, फक्त त्याच्यावर निष्ठा लागते. नामस्मरण करा. माझ्या ताईंनो, उद्यापासूनच तुम्ही ठरवा, स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी म्हणायचं. तो गोबराने आपल्याला उघडा मंत्र दिला, उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण हरी म्हणा. ज्यांना गुरुमंत्र मिळाला असेल त्यांच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. ज्यांनी गुरु केले नसतील, गुरु करा, गुरुमंत्र घ्या. आणि किंवा आपल्या गुरुकडून मंत्र घेऊन त्या मंत्राचा जाप करा. ज्यांना असं वाटतं की आमच्या नजरेत अजून आम्हाला गुरु मिळत नाही, त्यांनी मग तुकोबारांनी सांगितलेला मंत्र जाप करा, रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. या रामकृष्ण हरी मंत्र जापानं तुमचं कोटी कल्याण होईल, कोटी कल्याण होईल. आता जे व्यासपीठावर उभा राहून बोलते यात बदल होणार नाही.
फक्त नामस्मरण करत चला. जीवनातल्या सगळ्या अडचणी, सगळी संकट संपून जातील आणि तुम्हाला आम्हाला या कलियुगामध्ये तरण तारण करणारं फक्त भगवंताचं नाम आहे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे, ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. वेद सुद्धा नामाचं वर्णन महिमान गाऊ शकत नाही, एवढं महत्व नामाचं आहे. नामे तारिले अपार, महापापी दुराचार. खूप लोक तरली नामानं. किती तरली त्यातलं एकतरी उदाहरण सांगा. वाल्ह्या कोळी ब्रह्महत्यारी, नामे तारीला निर्धारी, त्याचाही उद्धार झाला. सेना बैसला निवांत, विठ्ठल नाम उच्चारित. असो, अभंग आता मी इथंच थांबवते. अण्णा असतील, दशरथ दादा असतील, बाकी सगळी गावकरी मंडळ, आता पत्रिकेत भरपूर लोक आहेत. कोणी देणगी देतं, कोणी अन्नदान देतं, कोणी सौजन्य दान देतं, कोणी कीर्तन ऐकायला येतं. प्रत्येकाची ज्याच्या त्याच्या पद्धतीनं भक्तिभाव श्रद्धा आहे. पण ही सगळी व्यवस्था जुळवत असताना आयोजक नियोजकांचे खूप हाल होतात. त्याच्यामध्ये कीर्तनकार उशिरा यावा, एखाद्या गायकानं दांडी मारावी, वादकानं फोन स्विच ऑफ करून ठेवावा. हे असं जर काही झालं ना तर खूप त्रास होतो. पण सांगू, एवढा त्रास सहन करून आपल्या गावात जो भव्य सोहळा घडवून आणायचा ना, त्याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे की जगदंबा तर खुश व्हावीच, तिची कृपा आपल्यावरती व्हावीच, पण आपल्या पदरी पुण्य पडावं, आपल्या सगळ्यांचं कल्याण व्हावं. एवढाच अट्टास, एवढाच उद्देश आहे. कोणी म्हणाल एवढे कीर्तन ऐकून ऐकून म्हातारे झाले, काय परिवर्तन होतंय लोकात, असं समजू नका. की कीर्तन ऐकून, कथा ऐकून, भगवंताची पूजा भक्ती अर्चना करून बदल होत नाही, हा समज आपला चुकीचा आहे. ताकद सांगणाराची नाही, त्या देवाच्या नामाची आहे. तुमच्या माझ्या घरच्या गोष्टी सांगण्याचं महत्व नाहीये. भगवंताची कथा ऐकण्यात खूप मोठं भयानक बदल आहे किंवा खूप मोठा प्रभाव आहे. परिवर्तन होतं. भले तुम्हाला अपेक्षित आहे 100% व्हावं, 1% का होईना परिवर्तन होतं. दोघं मित्र होते, एक झाला मोठा कथाकार आणि एक झाला चोर. दोघं मित्र होते, कथाकार बनला आणि एक चोर बनला. कथाकाराचे बॅनर लागले, अमुक अमुक गावामध्ये खूप मोठी कथा, बहुसंख्येने लोकांनी यावं. चोर म्हटला, अरे आपला मित्र आहे, हा वर्गमित्र आहे, चला म्हणे तो महाराज झाला, मी चोर झालो, मित्राची कथा ऐकायला जाऊ. चोर पण कथा ऐकायला बसला. सुंदर कथा चालली, लोक दंग झाली, कथा ऐकून लोक भारावून गेले. तो प्रभाव त्या 2 तासासाठी का असेना, पण त्या प्रभावात मनात कुठलं पाप येत नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कथा कीर्तनाची. कुठला चुकीचा विचार आपल्या मनात येत नाही. त्या काळामध्ये लोक प्रभावित झाली. कथाकाराने सांगितलं, मी एक खूप मोठं हॉस्पिटल उभं करतोय, त्या हॉस्पिटलसाठी सगळ्यांनी मदत करा. मदत घेणारी लोक माणसात फिरायला लागली. सगळ्या लोकांनी, कोणी ठरवलं आपण 10,000 देणार, कोणी ठरवलं मी 20,000 देणार, कोणी ठरवलं मी 1,00,000 रुपये देणार. चोराच्याही मनात आला, आपला मित्र आजारी लोकांसाठी, दिनदुबळ्यांसाठी हॉस्पिटल उभं करायला लागला, आपणही 10,000 देऊ. कुणाच्या मनात आलं? चोराच्या. हे किती मोठं परिवर्तन आहे. त्याच्या मनात आलं आपण 10,000 देऊ. पैसे जमा करणारे सगळी माणसं, म्हणजे जमा करणारे होते ते चोरापर्यंत गेले. आणि त्यानं त्या चोरानं भरलेली ती हातातली कटोरीने ते गच्च पैशानं भरलेली पाहिली. चोर म्हटला, अंदाजे 20 लाखाच्या जवळपास पैसे असतील. म्हणे एवढे मोठे पैसे जमा झाले, 10 नको आपण 5च देऊ. तेवढ्यामध्ये त्याला खिशात हात घालेपर्यंत तो ते कटोर दुसरीकडे फिरायला गेलं. आणखी काही लोक म्हणत, इकडे या, आम्ही टाकतो, इकडे या, टाकतो. त्याच्या मनात आलं 5 टाकू. पुन्हा दुसरा कटोरा फिरत याच्यापर्यंत आला. तोही दुरडा, तो कटोरा गच्च भरलेला दिसला. तो म्हटला 5 नाही, 1,000 देऊ, कारण आता बेरीज 60 लाखापर्यंत गेली, ते आपले 1,000 देऊन टाकू. पण हा खिशात हात घालणार, तेवढ्यात कटोरा अजून दुसरीकडे गेला. तो म्हटलं, फिरत 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 पुन्हा याच्याकडे कटोरा आला आणि जवळजवळ 80 लाखापर्यंत देणगी जमा झाली. याला 1,000 रुपये द्यायचे होते, पण तो म्हटला तर ही पण द्यायचे नाही. त्यानं खिशात ठेवायला लागला आणि तेवढ्यात लाईट गेली. 10 मिनिट लाईट गायब, सगळा गोंधळ. 10 मिनिटानंतर लाईट आली. सगळी माणसं देणगी घेऊन व्यासपीठावर गेली. कथा सुटली.
सगळी लोक गेली, पण तो चोर होता ना, तो आपल्या मित्राला भेटायला आला. आणि मित्रा, अरे काय तुझ्या वाणीची ताकद, काय तुझा प्रभाव, काय तुझी कथा. तुझी कथा ऐकून तुझ्या शब्दावर 10 मिनिटात 80 लाख रुपये जमा झाले. खूप मोठं तुझ्या वाणीचा खूप मोठा प्रभाव आहे. अरे काय लोकांच्या मनावर परिणाम केला, काय लोकांच्या मनात परिवर्तन झालं. कष्टानं कमवलेला पैसा खिशातल्या लोकांनी 80 लाखापर्यंत तुला जमा करून दिला. मित्र बोलला, लोकांनी 80,000 दिला, माझ्या शब्दानं परिवर्तन झालं लोकांच्या मनात. पण मित्रा, तू किती दिलं ते मला सांग. तो म्हटला, मी 10,000 देणार होतो, पण नंतर 5 द्यायचे ठरवले. 5ही देऊ नाही वाटले, मग 1,000 द्यायचे ठरवले. पण लाईट गेल्यावर तोही विचार माझा बदलला, मी 1,000 सुद्धा दिले नाही. कथाकार बोलला, अजून मी खूप कमी आहे, माझ्या वाणीचा काहीही परिणाम होत नाही. माझ्या वाणीने लोक बदलले, पण माझा मित्र बदलला नाही. कथाकार म्हणून घेण्यासाठी मला माझा धिक्कार वाटतोय. मी बदल करू शकत नाही, मला वाईट वाटतंय. चोर म्हटला, मित्रा, स्वतःला वाईट वाटून घेऊ नको. खरंच तुझ्या वाणीचा खूप मोठा प्रभाव आहे. अरे काय प्रभाव आहे, तू माझा मित्र असून 1 रुपया देऊ शकला नाही, काय प्रभाव आहे. मित्रा, असं समजू नको की कथेचा काहीच परिणाम होत नाही. तुझा मित्र मी चोर, मी स्वतः तुला सांगतो. 10,000 द्यायचे ठरवले होते, नंतर 5,000वर आलो. 5,000चा मग 1,000वर आलो. आणि 1,000चं मी ठरवलं की काहीच द्यायचं नाही. पण तेवढ्यात लाईट गेली होती. माझ्या मनात आलं होतं, याच्यातले जर 10-20 काढून घेतले तर कुणालाच काही कळणार नाही. पण मी केलं नाही मित्रा ते. मी विचार केला, अरे आपण तर देऊ नाही शकलो, पण लोकांनी दिलंय, त्यातले 20 लाख 10 लाख काढून घेणं हे बरं नाही. माझा मित्र हॉस्पिटल उभं करतोय, तो चांगलं काम करतोय, आपण त्याच्या वस्तूला हात लावू नये, त्याच्या चांगल्या कामात बाधा आणू नये. मित्रा, त्या 10 मिनिटाच्या काळात 20 लाख सहज काढले असते, ते मी काढले नाही. हा तुझ्या कथेचा परिणाम माझ्यावरती झालेला आहे. म्हणून असं कोणी समजायचं नाही की 12 वर्षापासून काशीआईचा चाललाय उत्सव आणि लोकांच्या मनावर काही परिणाम होत नाही आणि लोकात काही परिवर्तन होत नाही. लोक सहज बोलून जातात, पण हे चुकीचं आहे. भले तुम्हाला 70, 80, 90% परिवर्तन दिसत नसेल, नवीन वर्षानुवर्ष दाते तयार होत आहेत, आणखी सौजन्य दाते तयार होत आहेत. या वर्षी ठराविक लोक कीर्तन ऐकायला येत असतील, तर पुढच्या वर्षामध्ये अजून नवीन कोणीतरी श्रोते तयार झालेले असतात. आज जर 2 गावची लोक कीर्तन ऐकायला येत असतील, तर पुढच्या वर्षामध्ये 10 गावची लोक येत आहेत. हा खूप मोठा परिवर्तनाचाच भाग आहे. आणि हे परिवर्तन किंवा ही सगळी सेवा आपल्यापर्यंत पोहोच करण्याचं काम, हे जे प्रयत्न करतात, कष्ट घेतात ना लोक वर्षापासून, दशरथ दादा असतील, अण्णा असतील, बाकी त्यांची सगळी सहकारी मंडळी असतील, तर या सगळ्या लोकांच्या या कष्टाचं आपण कौतुक केलं पाहिजे. नाही तर असं नको समजायला की कीर्तन कथा करून काही उपयोग होत नाही. उपयोग होतो, परिणाम होतो, आणि तो परिणाम आपल्या सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी होतो. प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई.